नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे मंडे म्युझिक्समध्ये. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा सुरुवात करत आहोत आणि आजचा आपला टॉपिक आहे कस्टमर सेगमेंटेशन. आता कस्टमर सेगमेंटेशन म्हणजे नक्की काय? आपण जेव्हा बिझनेस मॉडेल कॅनव्हासची सीरीज केलेली, तेव्हा त्याच्यामधला एक महत्त्वाचा बिल्डिंग ब्लॉक्स होता तो कस्टमर सेगमेंट होता. आपण चर्चा केलेली, तर तो तुम्ही अगोदर कस्टमर सेगमेंटेशन थोडंसं एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आज थोडंसं आपण विचार करणार आहोत. राईट. आणि का महत्वाचं आहे कस्टमर सेगमेंटेशन? तर कस्टमर सेगमेंटेशन जे आहे, आपण बऱ्याचदा सगळ्याच कस्टमर्सला एकसारखंच ट्रीट करतो. कोणालाही विचारलं तुम्हाला तुमचा कस्टमर नेमका कोण आहे? नाही, सगळ्यांनाच माझे प्रॉडक्ट उपयोगी पडतात. आणि आपले जे काही मार्केटिंगचे एफर्ट्स असतात सोशल मीडियावरती किंवा डिजिटल मीडियावरती किंवा आपण प्रिंट वगैरे जे काही करतो ते आपण नॉर्मली सर्वांबरोबर शेअर करतो. अपेक्षा ही असते की त्याच्यातला कोण ना कोणतरी तो प्रोडक्ट एखादा विकत घेईल आणि आपली प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस जी आहे ती त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल. पण तसं होत नाही. याच्यातले बरेच कस्टमर्स आपला प्रोडक्ट एकदा काहीतरी वेगळं वापरून पाहावं म्हणून वापरत असतात. काही लोकं सध्यापुरती गरज आहे म्हणून तात्पुरते पाहत असतात, तर काही लोकं एका टर्म पर्स्पेक्टिव्हने सुद्धा त्याच्याकडे पाहत असतात. प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते आणि त्याचा म्हणून आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा असतो. आणि त्याच्यामुळेच कस्टमर सेगमेंटेशन महत्वाचं आहे. म्हणजे मी हमखास सांगताना नेहमी सांगतो, की Amazon जे ए टू झेड म्हणून आम्ही सगळ्या सर्व्हिसेस देतो, पण अजूनही बरीच लोकं आहेत दुनियेत, जे Amazonचे सगळे प्रॉडक्ट्स विकत घेत नाहीत किंवा Zomato, Swiggy सुद्धा न वापरणारी बरीच लोकं आहेत. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस किंवा जो भेटेल तो माझा कस्टमर असं नाही आहे आणि हे आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर करायचं असेल, तर कस्टमर सेगमेंटेशन महत्वाचा हिस्सा आहे. अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही जर स्टार्टअप फॉलो करत असाल आणि विशेष करून जे इन्क्युबेटर्स, ॲक्सिलरेटर्स असतात, तिकडे नेहमी सांगतात, की एका छोट्या कस्टमर सेगमेंट घेऊन त्याच्यातलं जास्तीत जास्त मार्केट तुम्ही काबीज करणं किंवा त्याच्यावर तुमचं प्रभुत्व असणं खूप महत्वाचं आहे. यू शुड बी लीडर इन दॅट स्मॉल कस्टमर सेगमेंट. अ बिग पीस ऑफ अ नॅरो कस्टमर सेगमेंट असं बोललं जातं. तर त्या हिशोबाने कस्टमर सेगमेंट खूप महत्वाचं आहे. आता कस्टमर सेगमेंटेशन जर आपण नाही केलं, तर काय होतं? तर आपले सेल्स ना आपण स्प्रे अँड प्रे करून, म्हणजे ना मी कुठेतरी काहीतरी दगड मारतो किंवा अंधारात तो दगड नेमका मला हवा तिथे लागेल, हे जे स्प्रे अँड प्रे बोलतात ना, तसं होतं. त्याच्यानंतर कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट बऱ्याच छोट्या-मोठ्या उद्योजक ही कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट काढत नाहीत. जसं आता जर तुम्ही थोडासा विचार केला, Facebookने WhatsApp जेव्हा विकत घेतला, WhatsApp एकही रुपया कमवत नव्हता, तरी सुद्धा त्यांनी काहीतरी 1,19,00,000 मोजलेले. पण त्या 1,19,00,000 मोजण्यामागचा त्यांचा जो उद्देश होता, त्यांना प्रत्येक नवीन कस्टमर जो त्यांना मिळत होता, तो $2 पेक्षाही कमी किमतीला त्यांना नवीन कस्टमर्स ॲड होणार होते. तो कॅल्क्युलेशन आहे. आपल्याकडे आपण बऱ्याचदा माझा कस्टमर त्याची ॲक्विजिशन कॉस्ट किती आहे, हे आपण काढतच नाही. त्याच्यानंतर कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन. कारण कुठला नेमका कस्टमर आपले प्रॉडक्ट अगदी तळमळीने वापरतोय किंवा एकदम पॅशनेटली वापरतोय आणि कुठला तरी नुसतं वापरायचं म्हणून वापरतोय. तर दोघांनाही आपली सर्व्हिस सारखी जात नाही आणि त्याचा परिणाम जो आपल्याला हवा असतो तो सुद्धा होत नाही. नंतर आपले बरेचसे रिसोर्सेस, मार्केटिंगचं बजेट, जे काही कोलॅटरल्स वगैरे बनवतो, एफर्ट्स, 50 वेळा मीटिंग घ्या, खेपा घाला, कस्टमरच्या दारी दरवाजा ठोकवा, पण कन्व्हर्जन मात्र तितकं प्रभावीरित्या होत नाही. या सगळ्यांचं जे मूळ आहे आणि त्याच्यात बऱ्यापैकी आपल्याला प्रभावीरित्या जो सोल्युशन देतो, तो आहे कस्टमर सेगमेंटेशन. तर सेगमेंट कुठला आहे आपला, तो समजून घ्यायचा, त्याला वैयक्तिकरित्या त्याच्याशी वागायचं आणि आपल्याला तो ग्रो करायचा. आता इथे ना मला एक सिंपल एक्झाम्पल आपल्या दैनंदिन आयुष्यातला द्यावासा वाटतो. आपण शाळा, कॉलेजमध्ये जातो. आपण तिथे बऱ्याच लोकांना भेटतो. आता आपल्या वर्गात बसलेले सगळेच जण आपले मित्र होत नाही. त्याच्यातले काहीतरी मित्र होतात,
त्या मित्रांमध्येही काहीतरी जीवाभावाचे मित्र होतात आणि मग आपण त्यानुसार त्यांच्याबरोबर वागतो. जो आपल्या वर्गात होता, पण आपला मित्र नाही, त्याच्याशी आपलं वागणं वेगळं असतं. जो आपला मित्र आहे, पण अगदी जीवाभावाचा नाही, त्याच्याशी आपलं वागणं वेगळं असतं आणि जो आपला जीवाभावाचा मित्र आहे, त्याच्याशी आपलं वागणं वेगळं असतं आणि ही नाती घट्ट करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, त्याच्याने आपली मैत्री वाढत जाते, फुलत जाते. ह्याच गोष्टी मित्र बाजूला करून आपल्याला तिकडे कस्टमर आणायचा आहे, की सगळेच कस्टमर आपल्यासाठी नाहीत, पण त्याच्यातले काही आहेत, जे आपली वाढ, आपले समृद्धीसाठी निर्णायक ठरणार आहेत आणि ते ओळखायचे आणि त्याचं माध्यम किंवा त्याचं जे टूल आहे इफेक्टिव्ह, दॅट इज कस्टमर सेगमेंटेशन. सो कस्टमर सेगमेंटेशन जेव्हा आपण बोलतो, तेव्हा काय करतो नेमकं? तर जसं मी सांगितलं, त्यांना वेगवेगळ्या आपण कॅटेगरीजमध्ये म्हणजे त्यांच्या आवडी, निवडी, वयोमान, सोशल स्टेटस, त्यांची लाईफस्टाईल, पॅटर्न्स, मोटिवेशन या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून त्यांना एका विशिष्ट गटात आपण समावेश करतो. मग जसं आता आय-टी-सी जर बघितलं तुम्ही, आय-टी-सी सिगारेट विकतं. मग ते टोबॅको, मग तो 18 वर्षावरील गट. त्यांचे स्टेशनरीचे प्रॉडक्ट आहेत. मग शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी. त्यांचे ग्रोसरी प्रॉडक्ट्स आहेत किंवा जे आटा वगैरे आहे, तो गृहिणींसाठी. आता हे वेगवेगळे कस्टमर. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांचं वागणं वेगळं आहे, त्यांच्या त्या गोष्टी वापरण्यामागचं जे उद्दिष्ट आहे ते सुद्धा वेगळं आहे. आणि ह्या गोष्टी आपण प्रत्येकजण आपल्या बिझनेसमध्ये करत असतो. आपल्या कुठल्या वेंडरला अगोदर पैसे द्यायचे, कुठल्या वेंडरला 4 दिवस थांबवून द्यायचे, कुठल्याला हाडतुडी करून त्याच्याकडून काम करून घ्यायचं, हे सगळं आपल्याला माहिती असतं. हे आपण काय करत असतो, तर आपण त्यांची प्रत्येकाची कॅटेगरी केलेली असते. तीच कॅटेगरी आपल्याला आपल्या कस्टमरसाठी सुद्धा करायची आहे आणि ते जेव्हा आपण करतो, तसं जेव्हा आपण वागतो, दॅट इज नथिंग बट कस्टमर सेगमेंटेशन. काय होतं कस्टमर सेगमेंटेशनमुळे? बेटर टार्गेटिंग. माझा जो नेमका ग्राहक वर्ग आहे, ज्याला मी काय करतो ते माहिती आहे. मी त्यांना काय देऊ शकतो हे मला माहिती आहे. त्यांना माझ्याकडून काय हवं हे मला माहिती आहे. राइट? हे बेटर टार्गेट करू शकतो. मी त्यांना चांगला पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स देऊ शकतो. म्हणजे जसं एखादा तुम्ही Uberमध्ये 50 वेळा ट्रॅव्हल करत असाल, तर Uberने पाहिलं की तुम्ही मागच्या वर्षभर एवढा चांगला बिझनेस दिला आहे. Uber तुम्हाला सांगतं की "अरे सर, आम्ही तुमची राईड अपग्रेड करतो किंवा तुम्हाला आम्ही ही राईड आमच्यातर्फे फ्री." मग तो एक एक्सपिरियन्स क्रिएट करतो आपण. तसं जर काही केलं तर आपले जे सेल्स कन्व्हर्जन आहेत ते अधिक चांगले होऊ शकतात. आपली सेल्स सायकल छोटी होऊ शकते. आपला जो वाया जाणारा खर्च आहे तो आपण कमी करू शकतो. कस्टमरकडून आपल्याला जो फीडबॅक मिळतो, इनपुट्स मिळतात, त्याचा आपला प्रॉडक्ट किंवा आपली सर्व्हिस जी आहे, ती अधिक चांगली, अधिक प्रभावी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमर रिटेन्शन. कारण कस्टमरच्या गरजा, त्याला जे हवं आहे, नको आहे, त्या सगळं पाहून त्याला एक पर्सनलाइज्ड वैयक्तिक असा अनुभव देण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, तेव्हा तो कस्टमर आपल्याशी बांधला जातो. आता आज मी 6 वेगवेगळ्या टाइपच्या कस्टमर सेगमेंटेशन अप्रोच बद्दल बोलणार आहेत. याच्यातले सगळेच आपल्याला चालतील असं नाहीये, राइट? तुम्ही बऱ्याचदा पण आपण मिक्स करून वापरत असतो. डेमोग्राफिक, जिओग्राफिक, सायकोग्राफिक हे आपण मिक्स करून वापरत असतो. आर-एफ-एम काय आहे आणि जॉब्स टू बी डन काय आहे हे बघूया. तर डेमोग्राफिक आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपला ग्राहक कोण आहे? जिओग्राफिक जेव्हा बोलतो तो कुठे राहतो नेमका? बिहेवियरल जेव्हा बोलतो तो नेमकं काय करतो? सायकोग्राफिक म्हणजे तो जेव्हा वागतो त्या पद्धतीने का वागतो? आर-एफ-एम म्हणजे रिसेन्सी, फ्रिक्वेन्सी आणि मॉनिटरी तेव्हा त्याची व्हॅल्यू आणि एंगेजमेंट किती आहे? आणि जॉब्स टू बी डन. आपला कस्टमर आपल्यासाठी आपला कस्टमर आपल्यासाठी अ, जे काही करतोय, त्याला आपला प्रॉडक्ट घेतो त्याच्यामागे त्याचं एक स्पेशल विशिष्ट असं कारण असतं. तर त्या कारणासाठी तो आपण त्याला ती सर्व्हिस देत असतो. आपण ते बोलू त्याच्याविषयी पुढे.
ओके. पहिलं जो सेगमेंटेशन आहे डेमोग्राफिक सेगमेंटेशन. आता डेमोग्राफिक सेगमेंटेशन मध्ये आपण काय करतो, तर आपले जे काही कस्टमर आहेत त्यांना त्यांच्या एजनुसार, जेंडरनुसार, त्यांची इन्कम किती आहे, ऑक्युपेशन किती आहे, त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे, त्यांची फॅमिली साईज किती आहे किंवा ते आयुष्यातल्या कुठल्या टप्प्यावर आहेत, त्यानुसार आपण त्यांची विभागणी करतो. म्हणजे शाळेत जाणारा असेल किंवा मेल, राईट, असे वेगवेगळे आपण त्यांचं डेमोग्राफिक सेगमेंटेशन करतो. आता शाळा, कॉलेज, ऑफिस, प्रोफेशन या प्रत्येकाचं वयोमानाप्रमाणे त्यांचं वागणं बदलतं. इन्कम, आपण खिशात ₹10 आहेत आणि खिशात ₹1000 आहेत, माणसाचं वागणं बदलतं. माणूस फॅक्टरीमध्ये कामाला आहे, ऑफिसमध्ये आहे किंवा सीईओच्या केबिनमध्ये बसतो, त्याच्यानुसार त्याचं वागणं बदलतं. एकटा माणूस आहे किंवा 4 लोकांची फॅमिली आहे किंवा जॉईंट फॅमिली आहे, वागणं बदलतं, गरजा बदलतात, खर्च करण्याची पद्धत बदलते. हे झाले सेगमेंटेशन बेस्ड. आता सेगमेंटेशन बेस्ड कस्टमर्सला आपण प्रश्न विचारताना काय विचारतो, की माझा प्रोडक्ट कोण घेतोय, कुठल्या वयोगटात माझा प्रोडक्ट जास्त पॉप्युलर आहे, कुठल्या इन्कम सेगमेंटला माझ्या प्रोडक्टमध्ये, सर्व्हिसमध्ये व्हॅल्यू भेटते. पार्लेजी जर बघितलं तुम्ही, राईट, पार्लेजी जो घेणारा सेगमेंट आहे तो बराचसा एंट्री लेवल किंवा जे डेली वेज वर्कर्स आहेत त्यांचा एक बऱ्यापैकी सेगमेंट पार्लेजी घेत असतो. आणि ते पाण्यामध्ये बुडवून खातात, कधी कधी चहामध्ये खातात, त्याच्याने त्यांना भरपूर एनर्जी वगैरे मिळतो. तर पार्लेजीने तो प्राइस सेगमेंट त्यांचा कायम ठेवलेला आहे, राईट. नेटफ्लिक्स बघितलं तर नेटफ्लिक्स एक 16 to 40, 45 जो हा स्पेंडिंग कॅपॅसिटी किंवा परचेस इन्फ्लुएन्स करण्याची कॅपॅसिटी असलेला जो एज ग्रुप आहे त्यांना टार्गेट केलेला आहे. तर हे जे काही सेगमेंटेशन आहेत ते डेमोग्राफिक सेगमेंटेशन आहेत. आता आपण टायटनचं एक्झाम्पल घेऊया. टायटनचे जे वेगवेगळे ब्रँड आहेत, टायटनची एम एक्स प्राईम वरती, एम एक्स प्लेअर वरती म्हणजे अमेझॉन प्राईम वरती खूप चांगली सिरीज ना टायटन मेड इन इंडिया द टायटन स्टोरी पहा, खूप चांगली आहे. आता तुम्ही जर सोनाटा बघितला तर तो बजेट कॉन्शियस, म्हणजे आता आपण इथे इन्कम लेवल विषयी बोलतोय ना, बजेट कॉन्शियस कस्टमर्स सोनाटा. फास्ट ट्रॅक यूथ एज ग्रुप आपण बोलतोय. टायटन जे काही प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशली हे आहे. नंतर रागा हा जो ब्रँड आहे तो वुमन कस्टमर्ससाठी स्पेशली डिझाईन आहे, म्हणजे जेंडर आला. नेब्युला लक्झरी जे हाय इन्कम नेटवर्क मध्ये आहेत. तर हे झालं डेमोग्राफिक सेगमेंटेशनचं उदाहरण. आपल्याकडे जो डेटा आहे आपण त्यांना कस्टमरचा, त्यांचा जो आपल्याकडून किती खर्च करतोय, कुठल्या गोष्टीवर खर्च करतोय, त्यानुसार आपण किंवा तो कुठल्या वयोगटाचा आहे त्यानुसार आपण त्यांचा एक छोटासा डेमोग्राफिक बनवू शकतो. आता डेमोग्राफिक बनवायचं तर काय, कुठला एज ग्रुप माझ्यासाठी एक महत्वाचा आहे, जे माझा सतत सातत्याने बाय करणारा कस्टमर कुठला आहे, त्यांचा व्यवसाय काय आहे, त्यांचा इन्कम ग्रुप काय आहे, आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहेत, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घ्यायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. आता एक भीती असू शकते की हा डेटा सगळा आणायचं कुठून, आणायचं काहीच नाही. आपला कस्टमर जेव्हा आपल्याशी बोलतो, आपण त्याला भेटतो, हे सहज साध्य आपण निरीक्षण करू शकतो. बऱ्याच वेळेला आपण त्याला विचारतो की तुम्ही काय करता, कुठे नोकरीला आहात, त्या सगळ्या गोष्टी येतात. किंवा आपण ज्याला सर्व्हिस द्यायला जातोय, प्रोडक्ट डिलिव्हर करायला जातोय, तेव्हा त्याचं ऑफिस बघतो, त्याचं नाव पत्ता बघतो, त्यानुसार आपण एक अंदाज बांधू शकतो. ऑब्व्हियसली तुम्ही त्याच्याशी बोलून इंटरॅक्ट करून जर हा डेटा घेतला तर इट इज मच मोर बेनिफिशियल. बट दिस इज हाऊ यू डू द डेमोग्राफिक अनालिसिस. त्याच्यानंतर जॉग्राफिक सेगमेंटेशन आहे. कस्टमर्स बेस्ड ऑन कंट्री, स्टेट, सिटी, अर्बन, क्लायमेट, रिजन, पॉप्युलेशन डेन्सिटी. बऱ्याचदा बऱ्याच प्रोडक्ट एखाद्या कंट्री स्पेसिफिक असतात. तिकडे तिकडचं वातावरण, तिकडचं जे क्लायमेट आहे ते एका पर्टिक्युलर फ्रूटसाठी किंवा एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी सुटेबल आहे आणि त्यानुसार तिकडे खासियत आहे. म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे, आपल्या कोल्हापूरची चप्पल जी आपण बोलतो, तो एक जॉग्राफिक लोकेशन आहे. ते तिकडचंच त्याला एक जीआय टॅग सुद्धा मिळालेला आहे, राईट. किंवा फ्रान्सला तुम्ही गेलात तर शॅम्पेन जी आहे, शॅम्पेन इज अ प्लेस इन फ्रान्स. तर हे सगळे जॉग्राफिक सेगमेंट. अशी लोक जेव्हा बाहेर इंटरनॅशनल त्यांचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस देतात, तेव्हा ते एखाद्या कंट्रीकडे किंवा एखाद्या राज्याकडे
किंवा एखाद्या रिजनकडे एक स्पेसिफिक दृष्टिकोनातून पाहतात. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला एशिया पॅसिफिक, युरोप, नॉर्दर्न अमेरिका, सदर्न अमेरिका, आफ्रिकन कॉन्टिनेंट अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतात, की आमच्या या मार्केटमध्ये एवढी ग्रोथ आहे, तेवढी ग्रोथ आहे. ते काय आहे? ते जॉग्राफिक सेगमेंटेशन आहे. इव्हन आपल्या देशात तुम्ही जर जे डोमेस्टिक लेवलचे प्लेयर्स आहेत, त्यांच्या तोंडून तुम्हाला ईस्ट, वेस्ट, सेंट्रल, सदर्न, नॉर्थ ईस्टर्न स्टेट असं बऱ्याचदा ऐकायला येईल. ह्या सगळ्या गोष्टी काही नाही आहे तर जॉग्राफिक सेगमेंटेशन आहे. आता जॉग्राफिक सेगमेंटेशन अजून एका गोष्टीसाठी महत्वाचं आहे, की जसे रिजन बदलतो तसे त्यांचे जे काही सण असतात, उत्सव असतात, ते सुद्धा बदलतात. मग त्यांचं खर्च करण्याची जी पद्धत आहे, जी वेळ आहे, त्या वेगवेगळ्या वेळा असतात. त्यानुसार त्यांचं वागणं चालणं बदलतं. तर दॅट इज द रिझन अगेन जॉग्राफिक सेगमेंटेशन बिकम्स व्हेरी इझी. जॉग्राफिक सेगमेंटेशन पाहताना ना लोकांचं साधारणतः राहणीमान जवळपास येतं किंवा एका विशिष्ट प्रकारचं. जसं तुम्ही आता बघितलं, की इंडिया, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ या देशातल्या लोकांमध्ये बऱ्यापैकी काही गोष्टींमध्ये साम्य आहे. तर तो एक रिजन होऊ शकतो. तसंच युरोपमध्ये. सो दिस इज जॉग्राफिक सेगमेंटेशन. जसं मी सांगितलं ऑलरेडी, या रिजनमध्ये राहणाऱ्या लोकांच्या गरजा वेगळ्या असतात. त्यांचा पर्चेसिंग पॉवर वेगळा असतो. जसं तुम्ही युरोपला नॉर्डिक रिजन जे बोलतो, ते श्रीमंत देश आहेत आणि तिकडचं पर्चेसिंग पॉवर, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, क्वालिटी ऑफ लिव्हिंग खूप चांगल्या उच्च दर्जाचा आहे. राइट? सो तिकडच्या लोकांचा वेगळ्या पद्धतीने खर्च असणार. फिनलँडला गेलं तर फिनलँडला वेगळं असणार. इंडियामध्ये आला तर दिस इज बेसिकली जॉग्राफिक सेगमेंटेशन. आता अमूलचं जर आपण बघितलं, तर अमूलचे काही प्रोडक्ट्स आहेत. अमूलचे प्रोडक्ट्स नॉर्मली मेट्रोजमध्ये आईस्क्रीम जे आहे ते मेट्रोजमध्ये मिळतात. जे बटर मिल्क आणि लस्सी आहे ते वेस्टर्न इंडियामध्ये जास्त प्रमोट करतो अमूल. रिजनल फ्लेवर्स अमूलने काही ठिकाणी ते आहेत, ते त्या स्पेसिफिक रिजनमध्ये गेल्यावर तिथेच तुम्हाला मिळतात. अमूलचे सगळेच प्रोडक्ट सगळीकडे नाही मिळत. कधी-कधी बरेचसे प्रोडक्ट तुम्हाला अमूलच्या फॅक्टरीमध्ये गेल्यानंतरच मिळतात. आणि ती फॅक्टरी सुद्धा कुठल्या कशा प्रकारचे प्रोडक्ट बनवते तिकडे तेवढेच मिळतात तुम्हाला. बिकॉज दे आर केटरिंग टू स्पेसिफिक रिजन्स. सो दिस इज जॉग्राफिक सेगमेंटेशन. आता जॉग्राफिक सेगमेंटेशन जर वापरायचं झालं तर आपल्याला विचारावं लागेल की मुंबई काय खरेदी करते आणि नागपूरमधली लोक काय खरेदी करतात. राईट? अर्बन इंडियामध्ये माझा प्रोडक्ट वेगळ्या पद्धतीने वापरला जातो का रुरल इंडियामध्ये कसा वापरला जातो. रिजन वाईज म्हणजे मी नॉर्थ इंडियाला गेलो किंवा वेस्टर्न इंडियाला गेलो किंवा सेंट्रल इंडियामध्ये गेलो, तर मग तिकडच्या लोकांचं कसं हे आहे आणि त्यानुसार आपण रिजन वाईज करू शकतो, लोकलाइज प्रमोशन करू शकतो, सीझनल कॅम्पेन्स. आता लोकलाइज प्रमोशनचं एक सुंदर उदाहरण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर IPL तुम्ही मुंबईत आणि पुण्यात बघत असाल, तुम्ही मॅच तोच बघत आहात, पण तिकडच्या रिजननुसार, तिकडच्या ज्या आवडी-निवडी आहेत त्यानुसार ॲडव्हर्टाइजमेंट्स जे मध्ये प्ले केल्या जातात ते वेगवेगळ्या असतात. ते सेम ॲडव्हर्टाइजमेंट्स नाही आहेत. तर दे आर लोकलायझिंग द प्रमोशन्स आणि त्यानुसार त्या राज्याच्या सीझन किंवा तिथे कुठल्या प्रकारच्या ॲड कधी चालतात त्यानुसार त्या प्रमोट केल्या जातात. दिस इज जॉग्राफिकल सेगमेंटेशन. त्याच्यानंतर बिहेवियरल सेगमेंटेशन. बिहेवियरल सेगमेंटेशन जेव्हा आपण बोलतो, तेव्हा मी कसा वागतो त्याच्यावरती आहे. मी एखादा प्रोडक्ट किती वेळा खरेदी करतो, मी किती लॉयल आहे त्या प्रोडक्टशी. म्हणजे काही लोक असतात ना, की थम्स अप तर थम्स अपच पिणार, बाकीचे ते प्रोडक्ट नाही पिणार किंवा असं खाईन तर हा पर्टिक्युलर ब्रँडचाच प्रोडक्ट, त्यांना दुसरं काही नको असतो. राईट? आणि किती वेळा परचेस करतात, कशासाठी करतात, त्यांची जी बाईंग हॅबिट आहे, इम्पल्सवर आहे की नेहमीची आहे, या सगळ्या ज्या गोष्टींचा आपण अभ्यास करतो, दॅट इज कस्टमर सेगमेंटेशन बेस्ड ऑन बिहेवियर. जे वागणं आहे त्याच्यावरती आहे. आता बिहेवियरल सेगमेंटेशन जर आपल्याला करायचं असेल आणि समजून घ्यायचं असेल, तर हाऊ ऑफन डू दे बाय, किंवा ते किती वेळा खरेदी करतात, का खरेदी करतात, कशासाठी खरेदी करतात, कुणासाठी खरेदी करतात,
मग हाच प्रोडक्ट का खरेदी करतात, दुसरं प्रोडक्ट का खरेदी करत नाही, अशा प्रकारचे आपण प्रश्न विचारू शकतो. आता ऑब्व्हियसली कस्टमर्सला आपण भेटतो, कस्टमर आपल्याकडे येतो, तेव्हा त्याला आपण सहज विचारू शकतो, की "सर, मी नेहमी पाहतो तुम्हाला, तुम्ही हाच ब्रँडचा हाच प्रोडक्ट का घेता? दुसरा का नाही घेत?" किंवा तुम्ही त्याला एखादा दुसरा प्रोडक्ट देऊन बघा. तो सांगणार, "नाही, नाही सर, याच्यामध्ये ती मजा नाही." राइट? सो दॅट बिकम्स देअर बिहेवियर, द रिझन व्हाय दे आर ॲक्टिंग इन दॅट पर्टिक्युलर वे. हे बिहेवियरल सेगमेंटेशन आहे. आता बिग बास्केटचं जसं आपण एक्झाम्पल घेतलं, तर त्यांनी त्यांच्या कस्टमर्सचं सेगमेंटेशन जे केलेलं आहे, ते डेली युजर जे रोज काही ना काही छोट्या-मोठ्या ऑर्डर देत असतात. ग्रोसरी आयटम्स आहेत, राइट? बऱ्याच वेळेला टायमावरती ऑर्डर देतात. वीकली शॉपर्स आहेत, जे पूर्ण आठवड्याची जी काही शॉपिंग आहे, ते त्यांचं प्लॅन्ड असतं, की आठवड्याचं ते लिस्ट असते, ते टाकतात आणि मग त्याच्यानुसार आठवड्याचं बास्केट त्यांना डिलिव्हर होतं. फेस्टिवल शॉपर्स आहेत, जे सणासुदीला खर्च करतात. स्पेसिफिक प्रकारचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस, जसं दिवाळीला दिवाळी फराळ खूप जातो, राइट? काही प्रीमियम बायर्स आहेत, ज्यांना ऑर्गॅनिक किंवा गुरमे प्रोडक्ट्स जे आहेत, ते त्यांना हवे असतात. तर हे झाले कस्टमर सेगमेंट्स. ते त्यांचं वागणं त्यानुसार आहे. कोणाला रोज लागतं, कोणाला आठवड्यातनं एकदा, कोणी सणासुदीला खरेदी करतं. दीज आर ऑल बिहेवियर्स. दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ बिहेवियर. मग माझा कस्टमर जेव्हा माझ्याकडे येतो, तेव्हा तो कुठल्या पद्धतीने वागतो, तो वर्षातनं किती वेळा माझ्याकडून सर्व्हिस घेतो, त्याला माझी प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस कुठल्या प्रमाणात, किती प्रमाणात लागतात, याचा विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण बिहेवियरल ॲस्पेक्ट्सने त्याला आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करत होतो. आता बिहेवियरल सेगमेंटेशन जर मला करायचं असेल, तर कशाप्रकारे करू शकतो? तर जे तुमचे हेवी युजर्स आहेत, लाईट युजर्स आहेत, लॉयल कस्टमर्स आहेत, प्राइस सेन्सिटिव्ह कस्टमर्स आहेत, म्हणजे असे तुम्हाला प्रत्येक बिझनेसमध्ये, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये भेटतात. सर, थोडंसं बघा ना, काय कमी झालं तर चांगलं होईल, किंवा जे सणासुदीलाच फक्त बाय करतात, राइट? मग त्यानुसार तुम्ही बघा, जो हेवी युजर आहे त्याच्यासाठी कदाचित तुम्ही लॉयल्टी प्रोग्राम्स, काही बेनिफिट स्कीम्स देऊ शकता. जे फेस्टिवल सीझनल बायर्स आहेत, त्यांना त्यांच्या आवडी-निवडीनुसार मागच्या 2-3 सीझनला त्याने कशा प्रकारची खरेदी केली आहे, त्यानुसार तुम्ही त्यांना पर्सनलाइज्ड ऑप्शन्स, गिफ्ट्स, प्रमोशन वगैरे देऊ शकता. जे लॉयल कस्टमर्स आहेत, त्यांना युजेज बेस्ड तुम्ही प्रमोशन करू शकता. जे प्राइस सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना लॉयल्टी पॉइंट्स कलेक्ट करून त्यांना कदाचित एखाद्या दुसऱ्या प्रोडक्टवरती डिस्काउंट किंवा काहीतरी ऑफर, स्पेशल ऑफर देऊ शकता. So you identify your customers and then you design the programs accordingly which cater to their behavioral patterns. त्याच्यानंतर आपण येतो सायकोग्राफिक सेगमेंटेशन. सायको जिथे आपण बोलतो, सायकॉलॉजी पासून हा आलेला शब्द आहे. सायकोग्राफिक म्हणजे का एखादा प्रोडक्ट माझा का घेतला जातोय, त्याच्या मागे कस्टमरची भावना काय आहे. इथे इमोशन्स जास्त महत्वाचे आहेत. जसं आपण बिहेवियरलमध्ये बोललो, बिहेवियरलमध्ये वागणं जास्त महत्वाचं आहे. त्याची स्टाईल कशी आहे खरेदी करायची, फ्रिक्वेन्सी किती आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. इथे वाय इज इम्पॉर्टंट, राइट? आणि लाईफस्टाईल, व्हॅल्यूज, पर्सनॅलिटी, ॲटिट्यूड्स, ॲस्पिरेशन्स, इंटरेस्ट. लोकं एखादा प्रोडक्ट नुसता घ्यायचा म्हणून घेत नाही. तो त्यांना स्टेटस सिम्बॉल वाटतो. Apple, iPhone लोकं घेतात. आता तो ऑब्व्हियसली स्टेटस सिम्बॉल कमी आणि ज्याच्या त्याच्याकडे, कारण लोकं वाटेल ते कर्ज घेऊन सुद्धा iPhone घेतायत, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. बट स्टिल इट सिम्बलायझेस अन ॲस्पिरेशन, राइट? काही लोकं सिगारेट्स किंवा अल्कोहोल नाही पित. का नाही घेत? कारण त्यांची ती व्हॅल्यू सिस्टम आहे. त्यांना वाटतं की ते वाईट आहे, त्याचे परिणाम वाईट आहेत अँड दे स्टे अवे फ्रॉम इट. सो दॅट्स देअर व्हॅल्यू सिस्टम. किंवा एखादं ट्रान्झॅक्शन करताना ते एका ठराविक पद्धतीनेच करणार. कोणाची पर्सनॅलिटी असते, एखादा रिस्क घ्यायला आवडतं. काही लोकं नवीन प्रोडक्ट जे मार्केटमध्ये येतात, ते पहिले घेणारे असतात, राइट? दे ऑल्वेज वॉन्ट टू ट्राय अँड एक्सपेरिमेंट न्यू थिंग्स. काही लोकांचा एक ॲटिट्यूड, त्यांना स्टाईल स्टेटमेंट करायचं असतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण विचार करतो, किंवा आपलं प्रोडक्ट आणि सर्व्हिस देताना कस्टमरशी त्या निगडीत येतात, तेव्हा आपण सायकोग्राफिक म्हणजे कस्टमरचं भावना काय आहे, त्याला त्याच्यातून काय हवं आहे आणि तो कशासाठी हे करतोय,
त्याचं ॲस्पिरेशन काय आहे, दॅट बिकम्स द सायकोग्राफिक सेगमेंटेशन. आता रॉयल एनफील्डचं आपण एक्झाम्पल घेऊया. रॉयल एनफील्ड फक्त मोटरसायकल विकत नाही, राईट? इट्स अ वे ऑफ लाईफ. आणि रॉयल एनफील्ड घेणारा त्यांचा रॉयल एनफील्ड क्लब आहे. मला वाटतं बरेचसे जे हाय एंड मोटरसायकल्स आहेत त्यांचा क्लब आहे. ती लोक रोड ट्रिप्स वरती जातात. ती लोक काय बोलतात ते, टेरेन ना, माउंटेनिअरिंग किंवा असे त्यांचे काही स्पेसिफिक जागा आहेत. लेह लद्दाखला जातात जिथे ते बाईक्स घेऊन जातात, एन्जॉय करतात, दे स्टे. त्यांचं पूर्ण जे संसार आहे तो गाडीवर चाललेला. इट्स अन ॲडव्हेंचर, इट इज अन आयडेंटिटी. मला वाटतं सगळ्यात पहिलं जे खरं लिव्हरेज केलं बाईक्समध्ये, रॉयल एनफील्ड नाही, सॉरी, हार्ले डेव्हिडसन वॉज वन विच मेड इट कल्ट. आणि नंतर मग बाकीच्या बरेचसे असे क्लब्स आहेत, एस्पेशली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असे भरपूर दिसतील तुम्हाला. जे टेस्ला ओनर्स आहेत, मर्सिडीज ओनर्स आहेत, किंवा थार जे आहे, महिंद्रा स्पेशली ना, त्यांचे जे काही जीप्स आहेत त्यांच्यासाठी स्पेशल टाईपचे कॉन्टेस्ट, ॲडव्हेंचर राईड्स आणि अशा ॲक्टिव्हिटीज अरेंज करत असतात. तर तुम्ही ती गाडी नाही घेताय, तुम्ही एक लाईफस्टाईल, तुम्ही एक विचार करण्याची पद्धत, एक स्टाईल स्टेटमेंट, एक रफ अँड टफ लाईफस्टाईल ॲस्पायर करतायत. दॅट सिम्बलायझेस. सो हे झालं सायकोग्राफिक. सायकोग्राफिकमध्ये माझं पर्सनल फिलिंग आणि इमोशनल फील हे जास्त महत्वाचं आहे. समथिंग दॅट आय एस्पायर टू बी, समथिंग दॅट आय रिअली कनेक्ट अँड फील अ बॉन्ड, तो जेव्हा असतो, दॅट इज द सायकोग्राफिक सेगमेंटेशन. तुम्हाला बरेचसे प्रोडक्ट लोक तुम्ही देता त्यांना, तेव्हा तुम्ही पाहिलं असेल, तुमच्याकडे एखादा प्रोडक्ट नसेल तर ते दुसऱ्याकडे तो अवेलेबल असेल तरी त्यांच्याकडून नाही घेणार, ते तुमच्याकडूनच घेणार. त्यांना तुमच्याकडचाच हवं असतो. दॅट इज सायकोग्राफी. दे आर इमोशनल, दे कनेक्ट, दे बिलीव्ह, दे आयडेंटिफाय विथ इट, राईट? तो तुम्ही तुमचा प्रोडक्ट, आणि हे महत्वाचं आहे कारण इमोशनल बॉन्ड असलेला प्रोडक्ट ना कस्टमर पाशी कायम राहतो. सो तुमचे कस्टमर्स, त्यांचे ॲस्पिरेशन्स काय आहेत, त्यांना काय हवं आहे, काय नकोय, त्यांना कुठली गोष्ट महत्वाची वाटते, कुठली गोष्ट नाही वाटत, ते कुठल्या कम्युनिटीचं, त्यांचं बिलीफ सिस्टम काय आहे, त्यांच्या व्हॅल्यू सिस्टम काय आहे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक सांगावं असं वाटेल, मला माहित नाही अजूनही ते आहे की नाही, पण पिझ्झा हटचे बऱ्याच ठिकाणी जे आउटलेट्स आहेत, राईट, जिथे व्हेजिटेरियन कम्युनिटीज जास्त आहेत किंवा व्हेज खाणारी लोक जास्त आहेत, तिकडे त्यांचे व्हेजिटेरियन फक्त व्हेज ओनलीच आउटलेट आहेत. आता दे हॅव डन इट टू केटर इट टू दोज पर्टिक्युलर कम्युनिटीज. इमोशनल अटॅचमेंट आहे. आपल्याकडे बीफ अलाउड नाही आहे, राईट? मॅकडॉनल्ड्स, तुम्ही जर मॅकडॉनल्डचं टिपिकल बर्गर युएस मध्ये जर तुम्ही गेला,
हा वर्षातनं किती वेळा माझ्याकडून एखादी गोष्ट घेतो आणि जी घेतो त्याची टोटल व्हॅल्यू किती आहे. आता इथे बरेचसे प्रश्न पडू शकतात. तो एकदाच खरेदी करतो पण पूर्ण वर्षाचा बिझनेस मला देतो. नेहमीच खरेदी करतो, पण एका वर्षभर चालेल एवढाही बिझनेस मला देत नाही. उलट माझाच खर्च जास्त होतो. राइट? किंवा कधीतरी येऊन खर्च करतो, पण चांगले खर्च करून जातो. सो हे पाहणं आपल्या कस्टमर्स त्यानुसार आपण आपले प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस केटर करू शकतो. आता एक्झाम्पल इथे आपण पाहूया. 3 कस्टमरचा हा डेटा आहे आणि त्याच्यातल्या एक कस्टमरने गेल्याच आठवड्यात पर्चेस केली. 12 वर्षभरात त्याचे 12 पर्चेस म्हणजे 12 वेळा येऊन त्याने अजूनपर्यंत पर्चेस केलेला आहे. टोटल 60,000 खर्च केलेले आहेत. बी जो आहे तो 8 महिने झाले शेवटची गोष्ट त्याने प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आपली घेतलेली आणि 3च पर्चेस 3दाच त्याने आपल्याकडून गोष्टी घेतल्या आणि त्याचं ₹15,000 आपल्याला आपण त्याच्याकडून कमवलेले आहेत आणि सी जो आहे तो पहिल्यांदाच आपल्याकडे आलेला आहे. कालच येऊन त्याने आपल्याकडून खरेदी केली आहे. आता या डेटावरती आपण जेव्हा लक्ष टाकतो, बऱ्याचदा आपण हे केलेलं असतं, पण त्याचं इंटरप्रिटेशन नाही करत आपण. आता जर तुम्ही हा डेटाकडे लक्ष दिलं, तर तुमचं असं लक्षात येईल, की विथआऊट डाउट ए इज माय कस्टमर. तो माझ्या जीवाभावाचा. तो नेहमी माझ्याकडून घेतो. वर्षातनं 12 पर्चेसेस त्याचे झालेले आहेत किंवा आठवड्यातनं एकदा घेतो. राइट? ₹60,000 चा बिझनेस दिलेला आहे, चांगला आहे. मग आय शुड बी फोकसिंग मोर ऑन हिम बिकॉज ही इज गोइंग टू बी माय रिपीट कस्टमर. जो बी कस्टमर आहे तो कुठेतरी गायब झालेला आहे. आता त्याची वाट पाहू नको पाहू हा निर्णय मला घ्यावा लागेल, की अरे बाबा ठीक आहे आणि त्याने एवढा सुद्धा खर्च केला ना 8 महिन्यात फक्त 15,000चाच बिझनेस दिलेला आहे त्याने. राइट? आणि जो नवीन कस्टमर आला आहे, तो त्याने एकच व्हॅल्यू घेतलेली आहे, पण त्याने ₹2,000 चं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेतलेली आहे. मग मी त्याला ए सारख्या कॅटेगरीमध्ये कशाप्रकारे डेव्हलप करू शकतो, त्याला कसं नर्चर करू शकतो, या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण रिसेन्सी, फ्रिक्वेन्सी आणि मॉनिटरी याचा विचार करतो. आता रिसेन्सी, फ्रिक्वेन्सी आणि मॉनिटरी हे करायचं असेल तर कसं आपण करू शकतो? आपण चॅम्पियन्स म्हणजे जो आता ए कॅटेगरीवाला होता तो चॅम्पियन लॉयल कस्टमरमध्ये जाणार. सी कॅटेगरी होता तो न्यू कस्टमर्समध्ये जाणार. जो बी कॅटेगरी होता तो लॉस्ट कस्टमरमध्ये किंवा ॲट रिस्क कस्टमर. तो एकतर पूर्णपणे आपला कस्टमर नाही आहे किंवा तो आता कस्टमर न होण्याच्या मार्गावरती आहे. मग त्याला रिवाईव्ह करता येण्यासाठी काय करू शकतो? तर अशा प्रकारे आपण रिसेन्सी, फ्रिक्वेन्सी आणि मॉनिटरीचं इव्हॅल्युएशन करू शकतो. मग त्यानुसार आपण व्ही-आय-पी प्रोग्राम्स आता व्ही-आय-पी प्रोग्राम्स ए साठी व्ही-आय-पी प्रोग्राम्स असेल आपला. रिॲक्टिव्हेशन असेल तो बी साठी असेल. रेफरल प्रोग्राम ए साठी देऊ शकतो आपण. जो नवीन कस्टमर आलाय त्याला रेफरल किंवा क्रॉस सेलिंग प्रोग्राम आपण देऊ शकतो, ऑफर करू शकतो. जेणेकरून तो आपल्याकडून अधिक प्रोडक्ट्स आणि अधिक सर्व्हिसेस घेऊ शकेल. राइट? जो शेवटचा मेथड आपण डिस्कस करणार आहोत तो आहे कस्टमर जॉब्स टू बी डन. आता जॉब्स टू बी डन मला वाटत नाही कोणी जास्त ऐकलं असेल कदाचित. मी नंतर ग्रुपवरती शेअर करेन. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना सांगून ठेवतो. क्लेटन क्रिस्टन्सन त्यांचं एक पुस्तक आहे मला वाटतं. त्यांनी आर्टिकल सुद्धा लिहिलेलं आहे. आर्टिकल आय विल शेअर आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे दिलेलं जॉब्स टू बी डन, की क्वेश्चन माझा कस्टमर कोण आहे त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आता इथे तो इनडायरेक्टली सांगतोय की तुम्ही डेमोग्राफिक्सच्या मागे नका धावू. तर त्याला कस्टमरला काय हवं आहे? जो नेटफ्लिक्स बघतो त्या कस्टमरला मनोरंजन हवं आहे. जो एनफिल्ड घेतो किंवा रोल्स रॉयस घेतो त्या कस्टमरला स्टेटस हवा आहे. जो स्विगी झोमॅटो वापरतो त्या कस्टमरला कन्व्हिनियन्स हवा आहे. तर ते महत्वाचं आहे. दीज आर नथिंग बट जॉब्स टू बी डन. आणि आपण आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिस कस्टमरला देताना ह्या प्रश्नाचा विचार करणं गरजेचं आहे, की आपलं प्रोडक्ट, आपली सर्व्हिस वापरल्याने कस्टमरला नेमकं काय साध्य करता येतंय? त्याचा कुठला फायदा होणार आहे? त्याला कशाप्रकारे त्याचा बेनिफिट होणार आहे? तो विचार करणं गरजेचं आहे. आता इथे आपण 3 गोष्टी प्रामुख्याने पाहत आहोत. जॉब्स टू बी डन फ्रेमवर्कमध्ये 3 गोष्टींचा समावेश आहे. पहिलं फंक्शनल. त्याला कुठलं तरी काम करायचं आहे. म्हणजे एखाद्या सीएकडे आता आपण टॅक्सेशन जाणार ना,
तर त्याला त्याचा टॅक्स फाईल करायचा आहे. तर इमोशनल काय जॉब आहे की मला ती कटकट किंवा दगदग नको, मला समजत नाही त्याच्यातला, सो आय वॉन्ट टू बी एन्श्योर मला तो प्रेशर नको म्हणून मी त्याच्याकडे जातोय. आणि सोशल जॉब, हाऊ दे वॉन्ट अदर्स टू बी परसिव्ह. अरे तो तो जबरदस्त आहे, तो असं काही विचार नाही करत, तो स्पेंड करतो किंवा त्याची कामं कोणाला कुठे कशी द्यायची ती ठरलेली आहेत, राईट. सो आपण फंक्शनल जॉब, इमोशनल जॉब आणि सोशल जॉब ह्या गोष्टी, आपला कस्टमर जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याला नेमकं काय हवं आहे, या तीन दृष्टिकोनातून किंवा या तीन डायमेन्शन्स मधून आपण त्याच्याकडे पाहू शकतो, राईट. तर आता तुम्ही जे काही प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस देतायत त्याचा विचार करा की ॲज अ फंक्शनल तुम्ही त्याच्यासाठी कुठली गोष्ट त्याला करून देता. मग ते भले केक बनवणं असेल किंवा वेबसाईट डिझायनिंग असेल किंवा काही असेल. इमोशनल काय हवं आहे त्याला, त्याचं ॲस्पिरेशन काय आहे, त्याला what is his attitude or what is the value system that is compelling to do, and त्याच्यामुळे त्याला काय साध्य करायचं आहे, त्याला काय दाखवून द्यायचं आहे किंवा त्याला काय अचीव्ह करायचं आहे, ह्या गोष्टी आपण तिथे विचारात घेतो. आता एशियन पेंट्स फंक्शनल जॉब काय आहे, तर तो पेंट लावला तर आपल्या भिंती सुरक्षित राहतात. पण त्याच्यापेक्षा एशियन पेंट्स हर रंग कुछ कहता है किंवा हर घर कुछ कहता है, ती त्यांची कॅम्पेन भरपूर फेमस झालेली, राईट. ते त्याच्यानंतर नया घर, नया गाडी आणि पेंट, तो एशियन पेंटचा, तुम्हाला ती ऍड आठवत असेल तर. तर लोकांना एक सार्थ अभिमान आहे की माझं घर मी एशियन पेंटने पेंट केलं, मला काहीच टेन्शन नाही, मस्त. मग घरी अरे वा तुम्ही एशियन पेंट वापरता का, अच्छा ठीक आहे, मग एशियन पेंटचं प्रीमियम प्रोडक्ट असेल काय असेल ते. पण मग गेस्ट अरे त्यांच्या घरी एशियन पेंट्स आहे किंवा, राईट, इट कुड बी एनी सच थिंग. तुम्ही आयफोनचा त्या हिशोबाने विचार करू शकता, मला फोन कॉलिंगसाठी वापरायचा, पण आयफोन स्टेटस सिम्बल. बाकी लोक माझ्याकडे बघे अरे हा खूप चांगल्या पगारवाला किंवा नोकरीवाला दिसतोय, दॅट इट व्हॉट बिकम्स. सो दीज आर जॉब्स टू बी डन. आता जॉब्स टू बी डन जे आपल्याला करायचं असेल, तर आपल्याला आपल्या कस्टमर बरोबर बसून थोडस त्याला नेमकं आपल्याकडून काय हवं आहे, आणि तो आपल्याकडे येताना चार इतर लोकांचा विचार करतो का, आणि करतो तर त्यांच्याकडे का जात नाही, आणि आपल्याकडे का येतो, त्याचं काय फ्रस्ट्रेशन आहे किंवा त्याचं काय चॅलेंज आहे, त्याची दुखती नब्स काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण जॉब्स टू बी डन याप्रमाणे आपल्या कस्टमर्सचं सेगमेंटेशन करायचा प्रयत्न करतो, आणि त्याला त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये आपण कॅटेगराईज करायचा प्रयत्न करतो, राईट. तर आतापर्यंत जे 6 मेथड आपण पाहिले त्याच्यातला डेमोग्राफिक कोण घेतोय, जॉग्राफिक कुठे घेत आहेत, बिहेव्हिअरल ते घेऊन त्याचं काय करतायत किंवा कशा प्रकारे वापरतायत, नंतर सायकोग्राफिक ते जे काही करतायत ते का करतायत, रिसेन्सी, फ्रिक्वेन्सी आणि मॉनिटरी, माझा सगळ्यात चांगला कस्टमर कोण, आणि जॉब्स टू बी डन इज ते इतर कोणाकडे न जाता याच्यामधून तुम्ही इनफॅक्ट तुमचा व्हॅल्यू प्रपोजिशन जो आहे ना, तो सुद्धा तुम्हाला समजायला खूप मदत होईल. जॉब्स टू बी डन हा फ्रेमवर्क खूप चांगला आहे. प्लीज डू रीड अँड फाइंड आउट मोर अबाउट इट. मी ऑब्व्हियसली मी शेअर करेनच ते, राईट. सो थोडक्यात आपण आज जे काही बोललो कस्टमर सेगमेंटेशन विषयी, प्लीज लक्षात घ्या आणि एक गोष्ट तुमची डोक्यात पक्की बांधून ठेवा, प्रत्येक व्यक्ती तुमचा कस्टमर कधीच नसणार आहे, ना कधी होता. नॉट एव्हरीवन इज युअर कस्टमर. प्रत्येक कस्टमरची वेगळी अशी गरज आहे, त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, आणि तो आपल्याकडून एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस का घेतोय, कशासाठी घेतोय, त्याची कारणं सुद्धा वेगवेगळी असू शकतात. आणि जेवढं आपण त्याला एक पर्सनल एक्सपिरियन्स देतो, स्पेशल काहीतरी डिस्काउंट किंवा काहीतरी वेगळं हटके करतो. मला एक सुंदर एक्झाम्पल आठवतं, टॅक्सी फॉर शुअर. टॅक्सी फॉर शुअर मला माहित नाही किती लोकांना माहिती आहे. टॅक्सी फॉर शुअर वॉज लेटर ऑन एक्वायर्ड बाय ओला. पण टॅक्सी फॉर शुअर जेव्हा ती त्यांनी एस्टॅब्लिश केली ना, तेव्हा त्यांचं अशा लक्षात आलं की त्यांचा जो कॅब वापरतायत तो वापरणारा एक स्पेसिफिक टाईपचा कस्टमर सेगमेंट आहे, आणि तो एक कस्टमर सेगमेंट स्पेसिफिक वेळेतच त्या गाड्या वापरायचा.
म्हणजे साधारणतः सकाळी 11 ते दुपारी 3, 3:30च्या या दरम्यानच त्या पर्टिक्युलर टाइपची लोक गाड्या वापरायचे. आणि त्यांनी फर्दर स्टडी केली तेव्हा त्यांना समजलं की ज्या वुमन प्रेग्नंट आहेत आणि त्यांचे वर्किंग हजबंड्स आहेत, ते काही कारणास्तव त्यांच्या सोबत येऊ शकत नाहीत आणि त्या स्वतः ड्राईव्ह करू शकत नाहीत, तर त्या गाड्या बुक करायच्या आणि त्या वापरायच्या डॉक्टरकडे व्हिजिटला जाण्यासाठी. आणि मग त्यांनी तो एक स्पेशल सर्व्हिस चालू केली, की तुम्हाला तशा टाइपचं कन्व्हिनियन्स, कम्फर्ट आणि काय बोलतात, पर्सनलाइज सर्व्हिस द्यायला त्यांनी ती सुरुवात केली. ऑब्व्हियसली इट डिडंट सर्व्हाइव्ह, दॅट्स अनफॉर्च्युनेट. बट जर तुम्हाला डेटा आणि कस्टमर सेगमेंटेशन चांगलं असेल, तर तुम्ही काय करू शकता हे याचं एक चांगलं उदाहरण आहे. राईट. आणि ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी जर जुळून येत असतील तर इट इज गोइंग टू ड्राईव्ह ग्रोथ. सर ते शेवटी कस्टमर सेगमेंटेशनचा खूप महत्वाचा मुद्दा, आपल्याला कस्टमरला बॉक्समध्ये टाकून टिकमार्क नाही करायचा आहे की तो डेमोग्राफिक मध्ये टाकलाय, त्याला जॉग्राफिक नाही. तर आपण त्याला समजून घेतोय, उमजून घेतोय, त्याच्या गरजा, त्याच्या जे काही एक्सपेक्टेशन्स आहेत ते आपण समजून त्यानुसार आपला प्रोडक्ट, आपली सर्व्हिस त्याला देतोय, एक चांगला सुखद असा अनुभव देतोय, जेणेकरून तो आपल्याकडून पुन्हा पुन्हा घेत राहील आणि आपली प्रोडक्ट किंवा सर्व्हिस इतरांनाही रेकमेंड करत राहील. दॅट इज द रिअल रिझन वाय वी डू कस्टमर सेगमेंटेशन. सो दॅट्स अबाउट इट. आता कोणाला काही शेअर करायचं असेल किंवा प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज फील फ्री टू आस्क. अदरवाइज आय थिंक वी कॅन स्टॉप हिअर. कोणाला काही शेअर करायचं आहे किंवा विचारायचं असेल, प्लीज फील फ्री. एनीबडी? ओके, फाईन. समजलं ना? हे समजलं, पण वेळ लागेल ना. ऑफकोर्स वी नीड टू इम्प्लिमेंट इट. तुझा आवाज नाही येत आहे तेजस. एक मिनिट हा. आता येतोय आवाज? आता येतोय, आता येतोय. हे समजलं, पण ते बेसिक समजलं म्हणजे नाही, कमी आहे, कमी आहे. थांब थांब एक मिनिट. बोल. वी नीड टू इम्प्लिमेंट, सो दॅट विल टेक टाइम. म्हणजे इट इज नॉट अबाउट अंडरस्टँडिंग, इट इज अबाउट इम्प्लिमेंटिंग. कमी आहे, मला माहित नाही बाकीच्या लोकांना येतोय की नाही. लेट मी चेक की काय म्यूट झालंय का हॅलो. नाही. म्यूट नाही झालंय, प्रॉपर आहे, प्रॉपर आहे. आय डोंट नो. एनिवे, कॅन यू हिअर मी नाव? हा हा, आता बोल. येतोय आवाज? आता आवाज येतोय? ओके.